ज्ञानेश्वरीची अवीट गोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 18 सर्व गीतार्थ संग्रहयोग भाग 5. मागील भागात आपण पाहिले की विहित कर्माचा त्याग करणे योग्य नाही. मोहाने केलेल्या या त्यागाला तामस त्याग असे म्हणतात. कर्म हे दुःखरूप आहे म्हणून शरीराला क्लेश होतील या भीतीने जो त्याचा त्याग करतो तो राजस त्याग होय आणि त्या राजस त्याग करणाऱ्यास त्यागाचे फळ मुळीच मिळत नाही. ओवी क्रमांक 201. परी हे मी करीतू असे ऐसा आठवू त्यजी मानसे तैसेची पाणी दे आशे फळाचिये पै अवज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना केलिया दोन्ही पतना हेतू होती तरी दोन्ही ये त्यजावी मग माताची ते भजावी वाचुनी मुखा लागी वाळावी गायची सगळी आवडतीये फळी असारे साली आंठोळी त्यासाठी अवगळी फळाते कोणी तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू या दोहींचे नाव बंधू कर्माचा की. आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार जे सहजपणे आपल्या वाट्याला आलेले कर्म जो यथाविधी सन्मानपूर्वक आचरतो परंतु कर्माचा कर्तृत्वाभिमान आणि फलेच्छेवर पाणी सोडतो. अर्जुना, मातेची अवज्ञा केली किंवा तिच्याविषयी विषयासक्ती मनात बाळगली तर पुत्राचा अधप्पात होतो. या दोन गोष्टी सोडाव्यात आणि केवळ माता म्हणून तिची सेवा करावी. गायीचे मुख अपवित्र आहे म्हणून कोणी गायीचा त्याग केला का? आपल्याला प्रिय असलेल्या फळात साल आणि कोय दोन्ही असार आहेत म्हणून कोणी फळाचा त्याग करील काय? त्याप्रमाणे कर्तेपणाचा अहंकार आणि कर्मफळाची लालसा या दोन्हीचे नाव कर्मबंध आहे. तरी या दोहीचा विखी जैसा बापू नातळे लेकी तैसा हो न शके दुःखी विहिता क्रिया हा तो त्याग तरुवरू जोगा मोक्ष फळे ये थोरू सात्विका ऐसा डगरू यासीची जगी जाळुणी बीज जैसे झाड की जे निर्वंशे फळ त्यागुणी कर्म तैसे त्यजिले जेने तया लागत खेओ परिसी धातूची गंधिकाळिक जैसी जाती रजतमे तैसी तुटली दोन्ही मग तेने सत्वे चोखाळे उघडती आत्मबोधाचे डोळे तेथ मृगांबू सांज वेळे होय जैसे तैसा बुद्ध्यादिकां पुढा असतू विश्वाभासू हा येवढा तो न देखे कवणीकडा आकाश जैसे. ज्याप्रमाणे पिता आपल्या कन्येचे संगोपन कर्तव्य बुद्धीने करतो, तिच्याकडे कोणत्याही अभिलाषेने पाहत नाही, तद्वत कर्तृत्व मद आणि फलास्वाद टाकून कर्तव्य म्हणून विहित कर्मे करणारा दुःखी होत नाही. हा त्यागरूपी सर्वश्रेष्ठ वृक्ष असून त्याला मोक्ष रूपाची मोठी फळे येतात. अर्जुना, सात्विक त्याग असा याचा जगात मोठा नावलौकिक आहे. झाडाचे बी जाळून टाकल्यावर झाड निर्वेश होते, त्याप्रमाणे फलाची आशा सोडली की कर्मबंधन नाहीसे होते. चित्तावरील रजोगुण तमोगुण हे दोन्ही सात्विक कर्मत्यागाने नाहीसे होतात. ज्याप्रमाणे परिसाचा स्पर्श होताच लोखंडाचा गंज काळेपणा जातो, मग त्या निर्मळ सत्वगुणाने आत्मज्ञानाचे डोळे उघडतात. जसे सूर्यास्तानंतर मृगजळ नाहीसे होते. जसे आकाश एवढे मोठे सर्वत्र असूनही ते कोणीकडे दिसत नाही, त्याप्रमाणे ज्ञानाच्या पुढे जगाचा मोठा मिथ्याभास दिसत नाही. म्हणून प्राचीनाचे निबळे आली कृत्ये कुशला कुशले तिये व्योमांगी आम्हाळे जिराली जैसी तैसी तयाची ये दिठी कर्मे चोखाळली किरीटी
म्हणून सुखदुःखी उठी पडे ना तो. तेने शुभकर्म जाणावे, मग ते हर्षे करावे, का अशुभा लागी होवावे द्वेषियाना. तरी या विषयीचा काही तया एकूही संदेह नाही, जैसा स्वप्नाच्या काठाई जागिन्नलिया. म्हणून कर्म आणि करता या द्वैतभावाची वार्ता, नेणे तो पंडूसुता सात्विक त्यागू. ऐसे निकर्मे पार्था त्यजिली त्यजिती सर्वता, अधिके मांदती अन्यथा सांडिली तरी. म्हणून पूर्वसंचिताच्या बळाने जरी वाईट कर्म प्राप्त झाली तरी आकाशाच्या ठिकाणी असलेल्या ढगाप्रमाणे ती जिरून जातात. त्याप्रमाणे अर्जुना, त्यांच्या दृष्टीने ब्रह्मरूप झालेली कर्मे सुखदुःखाच्या योगाने हर्षविषाद पावत नाही. त्याने शुभकर्म जाणून आनंदाने करावे आणि अशुभ कर्म जाणून त्याचा द्वेष करावा का? जागृतीमध्ये स्वप्नातील सुखदुःखे मिथ्या असतात, त्याप्रमाणे शुभाशुभ कर्मांविषयी त्याच्या ठिकाणी कोणतीच भ्रांती नसते. म्हणून अर्जुना, त्यावेळी असा भेद उरत नाही. त्याला सात्विक त्याग असे म्हणतात. अर्जुना, अशा प्रकारे कर्माचा त्याग केला तरच तो पूर्ण त्याग होतो. अन्य कोणत्याही रीतीने ती टाकली असता ती अधिक बंधनकारक होतात. आणि हागा सव्यासाची मूर्ती होऊनी देहाची, खंती करीती कर्माची ते गाढवेगा. मृत्तिकेचा विटू घेऊनी काय करील घटू, केवता ताथू पटू सांडिल तो. तेबीची म्हणित्वांगी आणि उबे उबगणे आगी, की दीपू प्रभे लागी द्वेषू करील काही. हिंगू त्रासिला घाणी तरी कैचे सुगंधत्वाणी, द्रवपण सांडूनी पाणी केवी राहे. तैसा शरीराचे नि आभासे, नांद तू जवसे, तव कर्म त्यागाचे पिसे काहीसे तरी. आपण लाविजे टिळा म्हणून पुसो ये वेळोवेळा, मा घाली फेडी निळा का करू ये गा. तैसे विहित स्वये आदरिले, म्हणून त्यजुये त्यजिले, परी कर्मची देहातले ते का सांडे. जे श्वासोच्छ्वासवरी होत निजेली आहीवरी, काही न करण्याची परी होती जयाची. आणि अरे अर्जुना, देह प्राप्त झाला असताना जो कर्म करायचा कंटाळा करतो तो मूर्ख आहे. घटाला मातीचा कंटाळा करून कसा चालेल? वस्त्र तंतूचा त्याग कसा करील? अग्नीच्या अंगी उष्णता असली तरी तो उष्णतेला किंवा दिवा प्रकाशाचा द्वेष करू शकेल का? हिंग उग्र वासाला कंटाळा करील तर सुवासिकता कोठून आणील? पाणी ओलेपणा सोडून कसे राहील? शरीर अवस्थेमध्ये विहित कर्माचा त्याग करणारा व्यवहार करीत आहे तोपर्यंत कर्मत्यागाचे वेळ काय कामाचे? कपाळाला टिळा लावलेला असतो, तो वाकडा लागला तरी वारंवार पुसता येतो. पण कपाळच वाकडे असले तर तो काढून दुसरे बसविता येत नाही. शास्त्रसंमत कर्माचा आपण आदर करतो म्हणून ते टाकले तर टाकता येते, परंतु शरीर हे कर्मरूप असल्याने ते टाकता येईल का? जे स्वाभाविक कर्म निजल्यावरही श्वासोच्छवासाच्या रूपाने होत असते. निद्रावस्थेत मनुष्य काही करीत नाही, परंतु तेथे हे कर्म या शरीराच्या निमित्ताने कर्म पाठीस लागले आहे. जिवंतपणी आणि मेल्यावरही याप्रमाणे कर्म करायचे राहत नाही. या शरीराचे निमिसके कर्मची लागले ते असिके, जिता मेलया न ठाके या रीती. यया कर्माते सांडिती परी, एकी चिते अवधारी, जे करिता न जाई जे हारी फळाशेची. कर्मफळ ईश्वरी अर्पे, तत्प्रसादे बोधुद्दीपे, ते तर रजुज्ञाने लोपे व्याळ शंका. तेने आत्मबोधे तैसे, अविद्येसी कर्मनाशे, पार्था त्यजिजे जयैसे तै त्यजिले होय. म्हणून या परिजगी
कर्म करिता मानू त्यागी, येर मूर्छेने नावरोगी, विसावा जैसा. तैसा कर्मी शिणे एकी, की विसावा पाहे आणिकी, दांडेयाचे घाय बुकी, धाडणे जैसे. परी हे असो पुढती, तोची त्यागी त्रिजगती, जेने फळ त्यागे निष्कृती, नेले कर्म. कर्माचरण करीत असताना फलाविषयी अभिलाषा नसावी. हा कर्माचा एक प्रकारचा त्याग संभवतो हे लक्षात असू दे. कर्मफल ईश्वरार्पण झाले असता त्याच्या अनुग्रहाने आत्मबोध प्रकट होतो आणि दोरी संबंधी यथार्थ ज्ञान होऊन सर्पाविषयीचा संशय दूर होतो. याप्रमाणे आत्मज्ञान उदयाने अज्ञानासह कर्माचा नाश होतो. अर्जुना, असा कर्मत्याग हा खरा त्याग होतो. अशा प्रकारे कर्म करणाऱ्याला कर्मत्यागी समजतो. याहून इतर प्रकारचा त्याग म्हणजे रोग्याला मूर्छा आली असता रोगी विश्राम करतो असे म्हणण्याप्रमाणे आहे. याप्रमाणे एका कर्म आचरणात शीन दुःख झाला म्हणून विश्रांतीसाठी दुसरे कर्म करू पाहतो. तो लाकडाच्या माराऐवजी बुक्क्याचा मार सोसावा असे म्हणतो. ज्याने कर्मफलाचा त्याग करून कर्म नष्ट दशेला पोचविले तोच त्रिभुवनात खरा त्यागी होय. एरवी तरी धनंजया, त्रिविधा कर्मफळा गायया, समर्थते की भोगावया, जेन सांडितची आशा. आपणची विऊणी दुहिता, की न मम म्हणे पिता, तो सुटे की प्रतिग्रहिता, जावा ईशिरके. विषाचे आग्रही वाहती, ते विकिता सुखे लाभे जिती, येर निमाले जे घेती, वेचोणी मोले. तैसे करता कर्म करू, अकर्ता फळाशा न धरू, येत न शके आवरू, तो घातेही कर्म. वाटे पिकलिया रुखाचे, फळ अपेक्षी तयाचे, तेवी असाधारण कर्माचे, फळ घे तया. अर्जुना, वास्तविक ज्यांना कर्मफळाचा लोभ सुटत नाही त्यांनाच या कर्मफळाचा भोग घडतो. कन्येला जन्म देणारा पिता तिच्या विवाहाच्या प्रसंगी कन्यादान करताना न मम असे म्हणून मुक्त होतो आणि प्रतिग्रहिता म्हणजे मी स्वीकारली असे म्हणून जावई अडकतो. विषारी वनस्पतीची लागवड करणारा ती विकून आलेल्या पैशाने सुखाने जगतो आणि जे पैसे देऊन विकत घेतात ते मरतात. त्याप्रमाणे कर्तृत्व अभिमानाने कोणी कर्म करो अथवा कर्तृत्व अभिमान फळाशा सोडून कर्म करो, दोघांनाही नुसते कर्मबद्ध करू शकत नाही. वाटेवरील झाडाच्या पिकलेल्या फळाची इच्छा करणाऱ्याला ते फळ बंधनकारक होते. त्याप्रमाणे साधारण कर्मफळाची इच्छा करणाऱ्यालाही ते बंधनकारक होते. परी करुणी फळ नेगे, तो जगाच्या कामी नरिगे, जे त्रिविध जग अवगे कर्मफळ हे. देव मनुष्य स्थावर, यया नाव जगडंबर, तरी हे तव त्रिप्रकार कर्मफळ पै. तेची एकगा अनिष्ट, एक ते केवळ इष्ट, आणि एक इष्टानिष्ट त्रिविध ऐसे. परी विषयमंता बुद्धी, अंगी सुणी अविधी, प्रवर्तती जे निषिद्धी कुव्यापारी. तेत कृमी कीटलोष्ट, हे देहलाहती निकृष्ट, तया नामते अनिष्ट कर्मफळ. कर्म करून जो फलाची अपेक्षा करीत नाही तो संसार चक्रात सापडत नाही, कारण हे त्रिविध जग कर्माचेच फळ आहे. देव, मनुष्य, स्थावर या सर्वांना जग म्हणतात. हे सर्व कर्माचेच फळ आहे. ते कर्मफळ अनिष्ट, इष्ट आणि इष्टानिष्ट म्हणजे मिश्र असे 3 प्रकारचे आहे. परंतु जे विषयासक्त बुद्धीने स्वैराचाराने निषिद्ध आचरण करतात त्याला जंत, किडे, माती असे देह प्राप्त होतात. याला अनिष्ट कर्माचे फळ असे म्हणतात. का स्वधर्मा मानू देता, स्वाधिकारू पुढा सुता, सुकृत की जे पुसता आत्मनायते. तै इंद्रादिक देवांची,
देहेलाही जती सव्यसाची, तया कर्मफळा इष्टाची प्रसिद्धी गा. आणि गोड आंबट मिळे ते तर रसांतर फरसाळे, उठी दोही वेगळे दोही जिनते. रेचकूची योगवशे होय स्तंभावया दोषे, ते बी सत्यासत्य समरसे असत्य जिनिजे. म्हणोनी समभागे शुभाशुभे, मिळवणी अनुष्ठानाचे उभे, तेने मनुष्यत्व लाभे ते मिश्र फळ. स्वधर्माला मान देऊन आपल्या अधिकारानुसार वेदशास्त्राच्या नियमानुसार जे पुण्यकर्म केले जाते, हे अर्जुना, तेव्हा त्यांना इंद्रादिक देवतांचे देह प्राप्त होतात. त्याचे इष्टकर्म अशी प्रसिद्धी आहे. आणि गोड आणि आंबट यांच्या मिश्रणाने दोघांपेक्षा वेगळा परंतु श्रेष्ठ स्वाद असणारा तिसरा रस उत्पन्न होतो. किंवा योगाभ्यासाने रेचक म्हणजे बाहेर वाहणारा वायू कोंडून ठेवला तर त्याचा कुंभक म्हणजे श्वासाचा कोंडमारा होतो. तसे सत्य आणि असत्य एकत्र आल्यावर त्यांना जिंकणारा तिसराच अनिर्वचनीय प्रकार निर्माण होतो. म्हणून शुभ आणि अशुभ कर्मे समानपणाने एकत्र होऊन जे कर्म घडते, त्यामुळे मनुष्य जन्माची प्राप्ती हे मिश्र फळ प्राप्त होते. ऐसे त्रिविधया भोगी, कर्मफळ मांडलेसे जगी, हे न सांडितयासी भोगी जे सुधले आशा. जिव्हेचा हातू फांटे तव जेविता वाटे गोमटे, परी परिणामी शेवटे अवश्य मरण. सवचोर मैत्री चांग, जव न पविजे ते दांग, सामान्या भली आंग न शिवे तव. याप्रमाणे जगात असे 3 प्रकारचे कर्मफळ फल उपभोगाच्या अपेक्षेत गुंतले आहे, त्यांना ते सोडित नाही. जिभेला रुचकर वाटले की जेवताना गोड वाटते, परंतु त्याचा परिणाम म्हणजे अजीर्ण होऊन नेमका मृत्यू प्राप्त होतो. किंवा जेथपर्यंत अरण्य लागले नाही तेथपर्यंत ठगाची मैत्री चांगली, आणि जोपर्यंत समागम घडला नाही तोपर्यंत वेश्या चांगली. येथपर्यंत 250 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 18 आणि भाग 6 यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.